CPL पर्व दुसरा या सामन्याचा हा पहिला चेंडू आणि हा पहिला चेंडू आणि हा उत्कृष्टाचा फटका आणि एक धाव. आणि हा दुसरा चेंडू आणि हा उत्कृष्टाचा फटका मारला. एक धाव. परत एकदा आणि हा उत्कृष्ट असा चेंडू पण वाईट बॉल. नो. पंचांचा निर्णय नो बॉल आणि नो कॅन्सल केलेला पंचांनी. आणि परत एकदा हा कॅच ड्रॉप झालेली या ठिकाणी इथे. परत एक धाव. उत्कृष्ट असा फटका आणि अजून एक धाव. आतमध्ये नको म्हणतोस तू? आतमध्ये जातो. हा तेजस बोलला आतमध्ये होईल. हा उपास नाही ना बॉलिंग एंडला. बॉलिंग एंडला उपास नाही ना. आपण बघू शकता बॉलिंग एंडला सध्या उपासना. बघूयात आपल्या संघासाठी काय कामगिरी करते. वळूयात पुढील चेंडूच्या दिशेने. आपण पाहू शकता की उत्कृष्ट टप्प्यावर अशी गोलंदाजी सध्या सुरू आहे. त्यासोबत एकेरी धाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती यावेळी मात्र पंच दोन्ही हात खुले करून आपल्याला देतील वाईटचा इशारा. अवांतर धाव येताना दिसते. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. क्लोज कॉल असू शकला असता. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आणि या एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ. वळूयात पुढील चेंडूच्या दिशेने. बॉलिंग एंडला पुन्हा एकदा उपासना सज्ज. आपल्या फिल्डरच्या दिशेने एक नजर टाकताना फिल्डिंग खूप मॅटर करते. अशा वेळी ज्या प्रकारचा रिस्पॉन्स फिल्डर्स करतील आपल्या कॅप्टनला आणि ज्या प्रकारची मॅच सुरू आहे नक्कीच जी धावसंख्या बॅटर संघ अपेक्षित करतोय तिथपर्यंत त्यांना पोहोचू देणार नाही. यावेळी मात्र फलंदाज धावबाद. रनआउट आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या गोलंदाजीवरती स्वतः चांगली फिल्डिंग करून एक रनआउट घेतलेला आहे उपासना शहा यांनी. उपासना म्हात्रे यांनी. माफ करा उपासना म्हात्रे. पुन्हा
एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना दिसतोय आणि ओव्हरची समाप्ती. हे 2 मिनिटं उघडाल का? 2 मिनिटं फक्त जायचं. हे अजून खुर्ची आणायची ना. लवकर ये, लवकर ये, लवकर ये. बस ना, शांत होता ते राग. सोडर, हा ते त्याला सांगा का. यावेळी मात्र कॅच होऊ शकला असता, पण थोडक्यात ही संधी हुकलेली आहे. आणखी एका विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं असतं, पण कॅच ड्रॉप. आता कॅच सोडली की मॅच सोडली आहे, थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेलच. काय स्कोर झालाय भाऊ? नो बॉल. पंचांचा इशारा, नो बॉल. 2.2 ओव्हर्स नंतर स्कोर झालाय तो 14 धावा. बॉलवर मात्र एकेरी धाव घेण्यात यशस्वी आणि वळूयात पुढील चेंडूच्या दिशेने. आणखी एक नो बॉल. यावेळी मात्र पुन्हा एकदा फ्री हिट मिळेल. पंचांचा इशारा, फ्री हिट. बघूयात या फ्री हिट वरती नक्की किती रन्स घेताना दिसत आहेत. पुन्हा एकदा या फ्री हिटचा सुयोग्य वापर आपल्याला झालेला दिसत नाहीये. हवे तेवढ्या धावा आपल्याला झालेल्या दिसत नाहीयेत. एकेरी धाव. डेड बॉल. काय झालाय स्कोर भाऊ? स्कोर काय झालाय भाऊ? भाऊ स्कोर काय झालाय? यावेळी मात्र बॉल दांडी गुल होताना आपल्याला दिसते. आणखी एका विकेटचं पतन 2 नो बॉल्स नंतर. यावेळी मात्र बॉलिंगचा संघ कमबॅक करताना आपल्याला दिसतोय आणि योग्य टप्पा असल्या कारणाने आपल्या समोर येते ती आणखी एक विकेट. नवीन फलंदाज, नवीन बॅटर सध्या मैदानात. ग्रेसी, बघूयात आपल्या संघासाठी नेमकी काय कामगिरी करते. पंचांचा इशारा, वाईड बॉल. याच त्या काही अवांतर धावा आहेत ज्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. कारण फलंदाज सध्या नवीन आहे, सेट होण्यासाठी वेळ लागेल. अशा तऱ्हेने डॉट बॉल, या डॉट बॉलने ओव्हरची होते समाप्ती आणि 3 षटकांनंतर धावसंख्या झाली आहे ती 19 रन्स. 3 षटकं झालेली आहेत, 19 धावा सध्या धाव फलकावरती आहेत. आता बघूयात स्वतः कॅप्टन भूमी आता गोलंदाजीसाठी सज्ज. बघूयात आपल्या संघासाठी काय कामगिरी करते. उत्कृष्ट असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु एकेरी धाव. या एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली आहे ती 20 धावांवरती. यावेळी मात्र बोल्ड, उत्कृष्ट अशी गोलंदाजी भूमीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी महत्वाचा असा ब्रेक थ्रू. नाश्ता सेशन बंद होतं. सगळ्याचा नाश्ता सेशन बंद होतं. तरी सर्वांचा नाश्ता झालाय का? कारण की नाश्ता सेशन बंद होतंय. जो कोण बाकी असेल त्याने नाश्ता करून घ्यायचा. आणि हा पुढचा चेंडू, उत्कृष्ट असा फटका आणि हा परत एकदा कॅच ड्रॉप झालेला आहे. हा झेल पकडला असता. उत्कृष्ट असा फटका आणि फील्ड आणि सामन्याचा हा पहिला चौकार.
विनी यांच्या बॅटमधून सामन्याचा पहिला चौकार. परत एकदा उत्कृष्ट असा फटका आणि हा परत एक चौकार. दिला नाही नो होता ना नाही ना नाही लाईनचा नो नाही परत एक उत्कृष्ट असा फटका हा पण नॉन स्ट्रायकरला बॉल लागलाय, नाहीतर हॅट्रिक झाली असती चौकारची. हॅलो ओव्हर 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 आणि 4 ओव्हर संपलेले आहेत. व्हायरल क्वीन्स हॅलो यांची गोलंदाजीची इनिंग संपली आहे. त्यांना 31 रनांची धावसंख्या त्यांना आवश्यक आहे. हे बरं पडेल हे बरं पडेल इथे हा कुठली टीम होती बॅटिंगची बॅटिंगची इन्स्पायरिंग स्टार्स आता व्हायरल क्वीन्सला 31 धावांची आवश्यकता. निर्धारित 4 षटकांचा खेळ झालेला आहे. इन्स्पायरिंग स्टार्स या संघाने 30 धावा केलेल्या आहेत. व्हायरल क्वीन्स या संघासमोर निर्धारित 4 षटकांमध्ये 31 रन्सचं टार्गेट आहे. आपण बघू शकता की जर काही थोड्याफार मिसफील्ड झाल्या नसत्या तर हा स्कोर आणखी कमी असला असता, पण निर्णायक क्षणी ज्या प्रकारच्या अवांतर धावा मिळताना दिसतात, ज्या प्रकारचे रन्स लीक होत जाताना दिसतात, त्यामुळे ही धावसंख्या पोहोचली आहे ती 31 धावांवरती. निर्धारित 4 षटकांमध्ये सांगितल्याप्रमाणे 30 धावा झालेल्या आहेत आणि आता व्हायरल क्वीन्स या संघापुढे आव्हान आहे ते 31 धावांचं. 4 षटकं 24 चेंडू 31 धावा. सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ते म्हणजे या खेळपट्टीवरती विकेट टिकवून खेळणं. जर विकेट टिकवून खेळले तर नक्कीच या धावा आपल्याला होताना दिसतील. तर बघूयात CPL सीझन 2 ची पहिली मॅच टार्गेट डिफेंड होत आहे की चेस होत आहे, काय वाटतं? तो सेट करतो हॅलो 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 उज्ज्वल थोडा थोडा गेन कर. स्वतः कर्णधार स्ट्राईक वरती भूमी पेडणेकर. मला असं वाटतंय हा जो टार्गेट आहे तो डिफेंड होईल. बघूया. स्ट्राईक वरती कर्णधार भूमी नेटके. पहिलाच उत्कृष्ट असा फटका आणि सामन्याचा हा पहिला 6. मनसुबे जाहीर झालेले आहेत. अशाच प्रकारची बॅटिंग भूमी करत आलेली आहे आणि करत राहणार आहे. पहिला चेंडू 6 धावा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, पण याआधी कर्णधाराने जो फटका लगावलाय क्या बात आहे. याला आपण चांगला गेम अवेअरनेस म्हणू शकतो. एका षटकारानंतर 1 धाव. संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचली आहे ती 7 धावांवरती. चांगली खेळी सुरू आहे इथे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. नक्कीच चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल, कारण अत्यंत महत्वाचा असा पार्ट आहे हा मैदानाचा, जिकडे बऱ्याचदा चेंडू येताना दिसतो. डिफ्लेक्शन बऱ्याचदा होतं आणि हा उत्कृष्ट असा झेल आणि उपासना म्हात्रे बाद झालेले आहेत. अत्यंत महत्वाची अशी विकेट म्हणावी लागेल. चांगल्या प्रकारे या ओव्हरची सुरुवात झालेली होती. पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला होता, पण जसं आपण म्हणतो क्रिकेट हा अत्यंत अनप्रेडिक्टेबल गेम आहे.
कधीच कोणाला माहित नसतं पुढच्या चेंडूवरती काय घडणार आहे. आणि या पद्धतीने पहिली विकेट, व्हायरल क्वीन्स या संघाची पहिली विकेट आपल्याला जाताना दिसते. उपासना बाद होताना. 1 to go. 1 to go. मॅडम आता स्ट्राईक वरती श्रेया. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. आणि हा डॉट बॉल. ओव्हर झालेली आहे. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 9 धावांवरती. भूमी. नो बॉल. पंचांचा निर्णय. उत्कृष्ट असा फटका. नवीन ओव्हरची सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू नो बॉल होता, त्यानंतर एकेरी धाव. पंचांचा Dot ball दिलेला आहे. बॉल. उत्कृष्ट असा चेंडू आणि डॉट बॉल. नो बॉल आणि हा उत्कृष्ट असा फटका आणि हा चौकार. 5 धावा आपल्याला येताना दिसत आहेत. नो बॉल आणि 4 रन्स अशा 5 धावा आणि पंचांचा इशारा. हा बॉल असणार आहे फ्री हिट. 5 धावा तर ऑलरेडी आलेल्या आहेत, त्यासोबतच फ्री हिट मिळालेली आहे. 31 धावांचं लक्ष सध्या गाठताना दिसतंय. अतिरिक्त धाव. वाईट एक चेंडू. अतिरिक्त धाव. एक अत्यंत महत्वाची सूचना आहे, यापुढे जो सामना होणार आहे त्या संघांना विनंती आहे की त्यांनी मैदानाजवळ येऊन थांबायचंय. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट असा फटका आणि उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. पण 4 धावा. कर्णधार भूमी यांच्या बॅट मधून 4 धावा. 14 बॉल 9 पाहिजे. उत्कृष्ट असा फटका आणि परत एकदा चौकार. कॅप्टन कर्णधार. लीडिंग फ्रॉम द फ्रंट ज्याला आपण म्हणतो. भूमी सध्या अनस्टॉपेबल इनिंग खेळताना दिसत आहे. थांबायचं. 13 चेंडू मध्ये फक्त 5 धावांची आवश्यकता आहे आणि आता मात्र संधी कर्णधार हे आहे. खूपच उत्कृष्ट अशी खेळी केली आहे कर्णधारांनी. 13 चेंडू 5 धावा. ओव्हर. अजून 2 ओव्हर बाकी आहेत आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 2 ओव्हरचा खेळ झालेला आहे. आता मात्र 12 चेंडू आणि फक्त 4 धावांची गरज. पुन्हा एकदा कर्णधार ऑन स्ट्राईक. उत्कृष्ट असा फटका आणि हा विनिंग शॉट कर्णधार यांच्या बॅट मधून आणि सामना जिंकलेला आहे व्हायरल क्वीन्स यांनी. CPL चा हा पहिला सामना आणि पहिला सामना जिंकलेला आहे व्हायरल क्वीन्स. क्रिएटर प्रीमियर लीग सीझन 2 पहिला सामना व्हायरल क्वीन्स या संघाने जिंकलेला आहे. 31